राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादग्रस्त कर्जमाफी वक्तव्यावरून सुरू झालेला संघर्ष आता आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झालीत। या वक्तव्याचा निषेध करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना तो विषय माझ्यासाठी संपला आहे असं सांगत बच्चू कडू माझे मित्र आहेत, त्यांना भेटून बोलेल असं म्हटलंय। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे समर्थकांनी बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रति आवाहन देत बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे। यावर बोलताना देखील विखे पाटील यांनी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोललं तर अशी प्रतिक्रिया येणं साहजिक आहे, मात्र असं कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये असे आवाहन केलं असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर आपण बच्चू कडू यांच्या सोबत बोलणार असल्याचं देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। नाही, माझ्या दृष्टीने तुम्ही संपलेला आहे। आता कोण काय आव्हान प्रत्याव्हान द्या असेल मला कल्पना नाही आहे। मी कालच सांगितलं बच्चू कडू माझे मित्र आहेत, त्यांना काही त्यांच्या मनात समाज गैरसमज असेल तर मी बच्चूशी बोलेच होता। तरी आता मी इतक्या वर्ष बरोबर आहोत, मी अमरावतीचा 5 वर्ष जिल्हा पालकमंत्री होतो, तेव्हा आता ठीक आहे एखादी भूमिका घ्यावी लागते कोणाला तरी घेतली त्यांनी, त्याच्यात काही मला काही वागं वाटत नाही। त्यामध्ये माझं आमच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, त्याच्यात काही भांगीड तोडू नका, आपलं आव्हान प्रत्याव्हान करायचे नाही आपल्याला। शेवटी आयुष्य संपलेलं आहे। आता एक राजकीय भूमिका असते, प्रतिक्रिया देतात, त्याच्यावर आपण लगेच प्रतिक्रिया द्यायची नसते। कार्यकर्त्यांचा एक असतो मनामध्ये भावना की आपल्या गाडीवर विषय म्हणजे आमच्या मंत्री म्हणून गाडी हलवणारे तर उत्तर द्यावं, कारण म्हणजे ते मला वाटतं की हा विषय आता तो पडदा पडलेला आहे। त्याच्यामध्ये मी आपल्या कार्यकर्त्यांना कालच मी आवाहन केलं की आता हे हल्ले प्रति हल्ल्याची काही त्याची गरज नाही आहे।